गेल्या 3 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी रमेश केरे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मात्र सरकार आरक्षण आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांकडून होतोय। उपोषणकर्ते रमेश केरे आणि मराठा आंदोलकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समितीची स्थापना करण्यात आली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण केले जात आहे। या समितीचे जे प्रमुख आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे चालतंय ते केरे पाटील हे उपोषणाला बसले आहे। आज 3रा दिवस आहे। त्यांच्याशी सरकारने संपर्क साधलाय का आणि या 3 दिवसामध्ये नेमकं काय घडलं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। काय सांगाल तुम्ही, आता 3रा दिवस आहे तुमच्या या आमरण उपोषणाचा? आज हा 3रा दिवस आहे आणि सरकारच्या वतीनं आमच्याकडे आतापर्यंत कोणी या ठिकाणी संपर्क साधलेला नाही। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, मी सांगितलंच आहे पहिले का जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही आणि सरकार मराठा आरक्षणाचा टाईम बॉन्ड आम्हाला या ठिकाणी देत नाही आणि मराठा समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, मग आमच्या मराठा विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या असेल, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा परतावा असेल, सारथीचे आमचे विद्यार्थी असेल, असे गुन्हे पाठीमागे घेण्यात यावे, जे आंदोलनकर्त्यावरती जे गुन्हे ते मागे घेण्यात यावे। त्याच पद्धतीने जे आमचे संतोष भैया देशमुख आहे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जे या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणून हटणार नाही आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उपोषणकर्ता या ठिकाणी उपोषण करत असताना प्रशासनाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे। मग त्या आम्हाला जाणूनबुजून निग्लेक्ट करताय का? आमच्या आंदोलनाकडे जाणूनबुजून त्यांनी पाठ फिरवली आहे का? आमच्या आंदोलनाला दुर्लक्ष ते जाणीवपूर्वक करताय का, असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। आमरण उपोषणाला बसलेले आजपर्यंत सरकारच्या वतीने कोणताही प्रतिनिधी आलेले नाही आणि आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहे ह्या सरकारच्या अधिरेखेतल्या आहे। सरकार ते तातडीने सोडू शकतं, पण सरकार कुठंतरी दखल अंदाजी घेत नाही असा आमचा सरकारवर थेट आरोप आहे। कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।